हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आजपासून आपण स्टार्ट करत आहोत बाळांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 3rd इयरसाठी 5th सेमिस्टरसाठी असलेला सब्जेक्ट जो की आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजेच AEN। तर त्या रिलेटेड आपण अगोदर आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे या पहिल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा संपूर्ण सिलेबस की अकॉर्डिंग टू के स्कीम MSBT डिप्लोमासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा नेमका सिलेबस काय, युनिट वाईज सिलेबस पाहूया आणि युनिट वाईज त्याचा मार्कांचं वेटेज देखील पाहूया। ओके, तर बाळांनो आपल्या क्लासेसचं नाव आहे महालेज अकॅडमी। जसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी म्हणजेच ME5K मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3rd इयर 5th सेमिस्टरसाठी कोणकोणते सब्जेक्ट आहेत हे आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 3rd इयर 5th सेमिस्टरसाठी जर पाहिलं तर सब्जेक्ट आहेत इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे। त्यामध्ये आपण आज पाहतोय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे म्हणजेच त्याला ॲब्रिव्हिएशन आहे AEN। या सब्जेक्टसाठी आपण पाहणार आहोत सिलेबस। तर सब्जेक्टचं नाव आहे नेहमीप्रमाणे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सब्जेक्टचा ॲब्रिव्हिएशन आहे AEN आणि या सब्जेक्टचा जो कोड आहे कोर्स कोड तो आहे 315372। या सब्जेक्टसाठी 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट आहेत, 70 मार्कची एक फायनल एक्झाम आहे। बरं, अशा 100 मार्कची रिटर्न एक्झाम तुम्हाला द्यायची आहे। म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं जे काही एक्झाम आहे ती सगळी एक्झाम रिटर्न एक्झाम आहे, ऑनलाईन नाही। 100 आउट ऑफ मिनिमम पासिंग मार्क आहेत 40, 25 मार्कचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे 25 आणि 25 मार्कचं सबमिशन वगैरे आणि तुमचं रेग्युलर लर्निंग असेसमेंट। असा टोटल 175 मार्कांचा असा टोटल 150 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे। ठीक आहे, तर मग 100 मार्कची रिटर्न एक्झाम, 25 मार्कचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि 25 मार्कचं तुमचं सबमिशन, म्हणजे त्यामध्ये मॅन्युअल सबमिशन पण राहील। अशा पद्धतीने 150 मार्कांचा हा जो सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तो आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये जर पाहिलं बघा, ME5K साठी म्हणजे मेकॅनिकलच्या 5th सेमिस्टरसाठी असलेला सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग। पाहायला गेलं तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये हा सब्जेक्ट फारच इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजेच AEN, सब्जेक्ट कोड आहे 315372। आता आपण पाहतोय बाळांनो सिलेबस फॉर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा जो युनिट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल। ऑटोमोबाईल म्हणजे नेमकं काय, ऑटोमोबाईलचे बेसिक कन्सेप्ट काय, ऑटोमोबाईलचे कॉम्पोनंट्स कोणते, कुठल्या कॉम्पोनंटचं काय फंक्शन आहे, असा संपूर्ण थेरॉटिकल असलेला हा युनिट आहे इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल। या युनिटचं जर तुम्ही वेटेज पाहिलं तर मार्कांचं वेटेज आहे 16 मार्क। म्हणजे जी फायनल 70 मार्कांची एक्झाम आहे त्यामध्ये 16 मार्कांचे क्वेश्चन हे युनिट नंबर 1 वर असणार आहे। ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला पाहिजे ऑटोमोबाईलची डेफिनेशन, ऑटोमोबाईलचे मेजर कॉम्पोनंट्स। ठीक आहे, ऑटोमोबाईलचे कॉम्पोनंट विथ देअर फंक्शन्स। ठीक आहे, ऑटोमोबाईल म्हणजे काय, त्यांचे कॉम्पोनंट कोणते, त्या कॉम्पोनंटचे फंक्शन काय ते आपल्याला पाहायचे। दुसऱ्या पॉईंटमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल्स ऑन द बेसिस ऑफ पर्पज। आता ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे वेगवेगळ्या बेसिसवर। ऑटोमोबाईलच्या क्लासिफिकेशनमध्ये ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे ऑन द बेसिस ऑफ पर्पज, ऑन द बेसिस ऑफ लोड कॅपॅसिटी, ऑन द बेसिस ऑफ ड्राईव्ह, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ व्हील्स अँड ॲक्सेल्स एटसेट्रा। म्हणजे दुसऱ्या पॉईंटमध्ये ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन पाहिजे। तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला व्हेइकलचं लेआउट पाहिजे। ऑटोमोबाईल म्हणजे व्हेइकलच असतं, तर ऑटोमोबाईलचं टोटल लेआउट आपण या तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहणार आहे। त्याच्यामध्ये मग 4 व्हीलर आहे, काय असतील बघा, फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह आहे वगैरे वगैरे, म्हणजे वेगवेगळ्या व्हेइकलसाठी जे लेआउट आहे ते आपण या तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहणार आहे विथ देअर ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज। बरं, चौथ्या पॉईंटमध्ये पाहणार आहे फंक्शन ऑफ चेसिस, फ्रेम, बॉडी। ऑटोमोबाईलमध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे त्या ऑटोमोबाईलचा चेसिस, प्रत्येक गाडीला चेसिस नंबर असतो, तर त्या ऑटोमोबाईलचं चेसिस, त्या ऑटोमोबाईलची फ्रेम आणि त्या ऑटोमोबाईलची बॉडी, हे पॉईंट आपण पाहणार आहे या 4 नंबरच्या पॉईंटमध्ये। ठीक आहे, इन डिटेल। त्यानंतर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेइकल, इलेक्ट्रिक व्हेइकलची गरज काय, हायब्रिड व्हेइकलची गरज काय, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, फंक्शन
इलेक्ट्रिक व्हेकल, हायब्रिड व्हेकल, ही काळाची गरज आहे, हे आपलं फ्युचर आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे या 5 नंबरच्या पॉईंटमध्ये. त्यानंतर आपल्याला पाहायचं डेव्हलपमेंट ऑफ ऑटोमोबाईल फ्रॉम एन्शियंट टाईम. ऑटोमोबाईल जुन्या काळापासून कशी डेव्हलप होत आली आत्तापर्यंत, सुरुवातीला ऑटोमोबाईलची हिस्ट्री काय होती आणि आत्तापर्यंत ऑटोमोबाईलचं डेव्हलपमेंट कसं होत आलं, हे सगळं पाहायचं या टॉपिक नंबर 6 मध्ये. परंतु हा जो टॉपिक आहे लास्टवाला टॉपिक, हा फक्त जनरल नॉलेजसाठी आहे, त्यावर क्वेश्चन एक्झामला येत नाहीत. असे टोटल हे 5 ते 6 पॉईंट आहेत या युनिट नंबर 1 मध्ये. आणि यातून तुम्हाला टोटल आउट ऑफ 70 पैकी 16 मार्कांचे क्वेश्चन ह्या युनिटवर येणार आहेत. म्हणजे काय काय पाहिजे, ऑटोमोबाईलचे कन्सेप्ट, ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन, व्हेकलचे वेगवेगळे लेआउट, त्यानंतर चेसिस, फ्रेम आणि बॉडीचं फंक्शन, त्यानंतर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेकल म्हणजे काय, त्याचे कन्सेप्ट, त्याची ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, फंक्शन, आणि त्यानंतर ऑटोमोबाईलचे जे काय डेव्हलपमेंट आहे फ्रॉम हिस्ट्री, ते आपण पाहणार आहोत या युनिट नंबर 1 मध्ये. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे युनिट नंबर 1चा सिलेबस तुम्हाला परफेक्ट होईल. कळालं रोहित? आहे इझी. काय पाहिजे लक्षात आलं, युनिट 1 मध्ये 16 मार्कांचा युनिट आहे, फारच महत्त्वाचा आहे बरं का. आता येतो नंतर युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम. आता ऑटोमोबाईलची जी ट्रान्समिशन सिस्टीम आहे ती या युनिटमध्ये आपल्याला पाहिजे. टोटल ट्रान्समिशन सिस्टीम या युनिटमध्ये शिकायला मिळणार आहे. या युनिटचं वेटेज सुद्धा आहे 20 मार्क्स, म्हणजे हा युनिट बऱ्यापैकी वास्ट आहे. 20 मार्कांचं वेटेज आहे या युनिटला. टोटल 20 मार्कांचे क्वेश्चन या युनिटमधून येणार आहे. म्हणजे विचार करा, जे पूर्ण 5 युनिट आहेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये, त्यातले पहिले 2 युनिट आहेत 36 मार्कांचे आहेत. पहिला युनिट 16 मार्कांचा आणि दुसरा युनिट 20 मार्कांचा. म्हणून पहिले 2 युनिट फार इम्पॉर्टंट ठरतात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे. आता इथं ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा 6 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे ट्रान्समिशन सिस्टीम लेआउट, की ऑटोमोबाईलच्या ट्रान्समिशन सिस्टीमचं लेआउट पाहायचं आहे. नंतर त्या सिस्टीमचे कॉम्पोनंट, प्रत्येक कॉम्पोनंटचं ॲप्लिकेशन, हे सगळं काही आपल्याला पाहिजे पहिल्या पॉईंटमध्ये. दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे क्लच. क्लच सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक व्हेकलला क्लच असतो. तर त्या ठिकाणी क्लचचं फंक्शन काय, क्लचची नेसेसिटी काय, क्लचची रिक्वायरमेंट काय, वेगवेगळ्या टाईपचे क्लच कोणते, क्लचचं क्लासिफिकेशन काय, थोडक्यात क्लचची माहिती या सेकंड पॉईंटमध्ये आपण पाहणार आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहे गिअर बॉक्स. प्रत्येक ऑटोमोबाईलमध्ये गिअर बॉक्स असतो. मग गिअर बॉक्समध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन काय, त्यानंतर क्लासिफिकेशन काय, की गिअर बॉक्सचे वेगवेगळे टाईप कोणते, क्लासिफिकेशन काय, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं, हे सगळं गिअर बॉक्सची माहिती तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहणार आहे. चौथ्या पॉईंटमध्ये प्रोपेलन शाफ्ट म्हणजे काय, प्रोपेलन शाफ्टचे फंक्शन काय, त्यांची नेसेसिटी काय, हे सगळं आपण पाहणार आहे. प्रोपेलन शाफ्टचे फंक्शन, नेसेसिटी, कन्स्ट्रक्शन, सगळं काही चौथ्या पॉईंटमध्ये पाहणार आहे. पाचव्या पॉईंटमध्ये पाहणार आहे डिफरन्शियल, मग त्याचं फंक्शन, त्याची नेसेसिटी, कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, सगळं पाहणार आहे डिफरन्शियलचं. त्यानंतर ॲक्सेल, मग फ्रंट ॲक्सेल कन्स्ट्रक्शन, त्याच्या रिक्वायरमेंट, ॲक्सेलचे वेगवेगळे टाईप्स, सगळं काही पाहणार आहे 6व्या पॉईंटमध्ये. असे टोटल हे 6 पॉईंट आहेत. या 6 पॉईंटला टोटल 20 मार्कांचं वेटेज आहे फायनल एक्झामला. पहिल्या पॉईंटमध्ये पाहणार आहे ट्रान्समिशन सिस्टीमचे लेआउट, कॉम्पोनंट, फंक्शन, क्लासिफिकेशन. दुसऱ्या पॉईंटमध्ये क्लच, क्लचचे फंक्शन, नेसेसिटी, रिक्वायरमेंट, क्लासिफिकेशन. तिसऱ्या पॉईंटमध्ये गिअर बॉक्स, गिअर बॉक्सचं ट्रान्समिशन, क्लासिफिकेशन, टाईप्स तिसऱ्या पॉईंटमध्ये. चौथ्या पॉईंटमध्ये प्रोपेलर शाफ्टची रिक्वायरमेंट, क्लासिफिकेशन, फंक्शन, नेसेसिटी चौथ्या पॉईंटमध्ये. पाचव्या पॉईंटमध्ये डिफरन्शियलचं फंक्शन, नेसेसिटी, रिक्वायरमेंट. 6व्या पॉईंटमध्ये ॲक्सेल, ॲक्सेलचं क्लासिफिकेशन, ॲक्सेलची रिक्वायरमेंट. असे 6 पॉईंट युनिट नंबर 2 मध्ये पाहायला भेटतात फॉर 20 मार्क्स इन द फायनल एक्झामिनेशन. कळालं का रे? दुसऱ्या युनिटमध्ये काय आहे, पहिला 2 युनिट म्हणजे जवळपास 50% सिलेबस, म्हणून पहिले 2 युनिट फार महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर येतं बाळांनो युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 आहे ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टीम. आता व्हेकलला कंट्रोल करण्याची जी कंट्रोल सिस्टीम आहे, आपण गाडीला कंट्रोल करता आलं पाहिजे ना, मग गाडीला कंट्रोल करण्याकरता असते कंट्रोल सिस्टीम. ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टीम या युनिटमध्ये पाहायला मिळते युनिट नंबर 3 मध्ये. युनिट नंबर 3चं वेटेज आहे 14 मार्कांचं. 14 मार्कांचा हा युनिट आहे. ठीक आहे.
पहिल्यांदा पाहायचं आहे ब्रेकिंग सिस्टीम. आता व्हेकलला कंट्रोल करायचं, ऑटोमोबाईलला कंट्रोल करायचं म्हणजे ब्रेक पाहिजे. मग ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे फंक्शन कोणते, ब्रेकिंग सिस्टीमच्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं, वर्किंग कसं, त्याचे क्लासिफिकेशन कोणकोणते, हे सगळं पाहायचं पहिल्या पॉईंटमध्ये. दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहिजेत मेजर कॉम्पोनंट हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम. हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय, हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीमचे मोठमोठे कॉम्पोनंट कोणते ते पाहिजेत या युनिट पॉईंट 2 मध्ये. त्यानंतर अँटीलॉक ब्रेक सिस्टीम, ABS सिस्टीम म्हणजे काय, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय, हे पाहायचं आहे तिसऱ्या पॉईंटमध्ये. चौथ्या पॉईंटमध्ये पाहायचं स्टिअरिंग सिस्टीम. प्रत्येक व्हेकलला स्टिअरिंग असतं. टर्निंग करण्याकरता व्हेकलला तुम्हाला टर्न करायचं आहे, कुठं वळण वगैरे आलं, रस्त्याला कर्व वगैरे आला, तर स्टिअरिंग सिस्टीमचे फंक्शन, स्टिअरिंग सिस्टीमचे रिक्वायरमेंट, कन्स्ट्रक्शन, वर्किंग सगळं काही पाहायचं आहे चौथ्या पॉईंटमध्ये. पाचव्या पॉईंटमध्ये पाहायचं स्टिअरिंगसाठी असलेले गिअरबॉक्स, स्टिअरिंग गिअरबॉक्स, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचे वेगवेगळे टाईप्स पाचव्या पॉईंटमध्ये पाहिजेत. सहाव्या पॉईंटमध्ये पाहायचं स्टिअरिंगची जिओमॅट्री, की स्टिअरिंगची नेमकी जिओमॅट्री काय, कोणकोणत्या प्रकारची जिओमॅट्री स्टिअरिंगला असू शकते, हे पाहायचं या सहाव्या पॉईंटमध्ये. असे टोटल 6 पॉईंट युनिट नंबर 3 मध्ये आहेत फॉर 14 मार्क्स. 14 मार्कांसाठी हे 6 पॉईंट. या पहिल्या पॉईंटमध्ये आपण ब्रेकिंग सिस्टीम पाहणार डिटेलमध्ये, मग पाहणार हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय, मग अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय ते पाहणार, मग स्टिअरिंग सिस्टीम म्हणजे काय पाहणार, मग स्टिअरिंग गिअरबॉक्स म्हणजे काय त्याचे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार, स्टिअरिंगची जिओमॅट्री पाहणार. असे 6 पॉईंट 14 मार्कांसाठी आहेत युनिट नंबर 3 मध्ये फॉर फायनल एक्झामिनेशन. मला वाटतं तुम्हाला कळतंय की हा जो सिक्वेन्स आहे युनिटचा सिक्वेन्स तो कसा आहे. बघा, पहिल्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन झालं, दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्ही डायरेक्ट ऑटोमोबाईल तयार केलं, व्हेकल तयार केली. तिसऱ्या चॅप्टरमध्ये त्या व्हेकलला कंट्रोल कसं करायचं विथ द हेल्प ऑफ स्टिअरिंग अँड ब्रेकिंग, ते तिसऱ्या युनिटमध्ये पाहिलं. आता पाहूया बाळांनो चौथं युनिट. युनिट नंबर 4 आहे आपलं ऑटोमोबाईल सस्पेन्शन, व्हील्स अँड टायर्स. ऑटोमोबाईलला सस्पेन्शन असतं, प्रत्येक ऑटोमोबाईलला, गाडी आपटू नये म्हणून शॉकअप्सर असतात ना, याला म्हणतात सस्पेन्शन सिस्टीम. ऑटोमोबाईल सस्पेन्शन सिस्टीम नेमकी काय असते, त्याचे टाईप्स किती, क्लासिफिकेशन काय, त्याची नेसेसिटी काय, हे आपल्याला पाहायला भेटतं युनिट नंबर 4 मध्ये. परत व्हील्स काय असतात, व्हीलच्या रिम्स वगैरे काय असतात, ऑटोमोबाईलला जे टायर असतात ते काय असतात, त्याची टोटल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहे इथं. मग याच्यात पाहायचं आहे सस्पेन्शन सिस्टीम, व्हील आणि टायर, सगळी माहिती युनिट नंबर 4 मध्ये पाहायला भेटणार आहे. युनिट नंबर 4चं वेटेज आहे 12 मार्क, 12 मार्कांचं युनिट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 पॉईंट पाहिजेत. एक सस्पेन्शन सिस्टीम आहे, मग सस्पेन्शन सिस्टीमचे फंक्शन कोणते कोणते, सस्पेन्शन सिस्टीमची रिक्वायरमेंट काय, वेगवेगळ्या टाईपच्या सस्पेन्शन सिस्टीम कोणत्या, हे पहिल्या युनिटमध्ये पाहायला भेटणार. दुसऱ्या युनिटमध्ये इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम म्हणजे काय, इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमची रिक्वायरमेंट काय, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय, फंक्शन काय, हे युनिट पॉईंट नंबर 2 मध्ये पाहायला भेटणार आहे. पॉईंट नंबर 3 मध्ये पाहायला भेटणार आहे शॉक ॲब्सॉर्बर आणि एअर सस्पेन्शन. शॉक ॲब्सॉर्बर काय असतात, शॉक अब्सॉर्बर तर 2 व्हीलरला पण आहे, 4 व्हीलरला पण आहे. मग शॉक अब्सॉर्बरचा कन्सेप्ट पॉईंट नंबर 3 मध्ये पाहायला भेटेल. एअर सस्पेन्शन म्हणजे काय, तो कन्सेप्ट पण पॉईंट नंबर 3 मध्ये पाहायला भेटेल. शॉक अब्सॉर्बर एअर सस्पेन्शन, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, फंक्शन, रिक्वायरमेंट. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो बाळांनो व्हील्स, व्हीलला असलेले रिम्स आणि टायर. व्हील म्हणजे नेमकं काय, प्रत्येक ऑटोमोबाईलला चाक आहेत, व्हील्स आहेत, व्हील्सला रिम्स आहेत आणि टायर्स आहे. प्रत्येकाचं फंक्शन, रिक्वायरमेंट, कन्स्ट्रक्शन, टाईप्स सगळं पाहायला भेटणार 4थ्या पॉईंटमध्ये. टायरचे वेगवेगळे क्रॉस सेक्शन कोणते, वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनचे टायर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर वेगवेगळ्या टाईपचे क्रॉस सेक्शन असलेले टायर डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत 5व्या पॉईंटमध्ये. 6व्या पॉईंटमध्ये व्हीलची अलाइनमेंट, व्हीलचं बॅलन्सिंग किती महत्त्वाचं आहे, त्याचं फंक्शन काय, रिक्वायरमेंट काय, म्हणजे व्हीलची अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग फार महत्त्वाची आहे. जनरली 2 व्हीलरला एवढी महत्त्वाची नाही आहे, परंतु 4 व्हीलर किंवा त्याच्या पुढची जर गाडी असेल, 3 चाकी किंवा 3 चाकीच्या पुढं 4 चाकी गाडी, तिथून पुढचं, तिथून पुढे ज्या मोठ्या मोठ्या व्हेकल आहेत 4 व्हीलरच्या पुढच्या आणि 4 व्हीलर धरून, त्या सगळ्यांना व्हील अलाइनमेंट करावंच लागतं, व्हील बॅलन्सिंग करावंच लागतं. मग तेच पॉईंट आपल्याला पाहायला भेटणार आहे 6व्या पॉईंटमध्ये, की व्हील अलाइनमेंटचं पर्पज काय,
फंक्शन काय, रिक्वायरमेंट काय, टाईप्स काय, क्लासिफिकेशन काय, ते पाहायला भेटणार या 6व्या पॉईंटमध्ये. असे टोटल हे 6 पॉईंट युनिट नंबर 4 मध्ये पाहायला भेटतात फॉर 12 मार्क्स इन द फायनल एक्झामिनेशन. कळतंय रोहित आरमान? मग सस्पेन्शन सिस्टीममध्ये सुरुवातीला सस्पेन्शन सिस्टीमचं इंट्रोडक्शन राहील. मग इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम म्हणजे काय ते डिटेलमध्ये आपण स्टडी करणार. मग शॉक ऑब्सर्व्हर सिस्टीम, एअर सस्पेन्शन सिस्टीम पाहणार. व्हील्स, रिम्स आणि टायर यांची इन्फॉर्मेशन घेतली जाईल. त्यानंतर टायरचे वेगवेगळे क्रॉस सेक्शन पाहिले जातील. त्यानंतर व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंगचं पर्पज क्लासिफिकेशन पाहिलं जाईल. कळालं का रे? युनिट नंबर 4 मध्ये काय 12 मार्कांचा युनिट आहे. घेतला स्क्रीनशॉट? पुढे आता युनिट नंबर 5 हा आपला लास्ट युनिट आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा. यामध्ये इंट्रोडक्शन टू ऑटो इलेक्ट्रिकल सिस्टीम. आता इलेक्ट्रिकल सिस्टीम ही आपली फ्युचर आहे, इलेक्ट्रिक व्हेकल हे आपलं फ्युचर आहे. तर त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला या युनिट नंबर 5 मध्ये पाहायला भेटते की ऑटो इलेक्ट्रिक सिस्टीम काय असतात त्याची सगळी माहिती युनिट नंबर 5 मध्ये. हा युनिट बऱ्यापैकी छोटा आहे आणि 8 मार्कांचा युनिट आहे. टोटल वेटेज आहे 8 मार्क्स. बघा, इंट्रोडक्शन टू बॅटरी अँड इट्स कॉम्पोनंट. आता इलेक्ट्रिक व्हेकल म्हणलं की ती चालते बॅटरीवर. मग बॅटरी म्हणजे काय, बॅटरीचं क्लासिफिकेशन काय, बॅटरीचं फंक्शन काय, बॅटरीचे रिक्वायरमेंट काय, बॅटरीचे वेगवेगळे क्लासिफिकेशन कोणते, बॅटरीचे वेगवेगळे कॉम्पोनंट कोणते, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीचा स्टडी पहिल्या पॉईंटमध्ये आपण करणार. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार स्टार्टिंग सिस्टीम अँड चार्जिंग सिस्टीम, की इलेक्ट्रिक व्हेकलला चालू कसं करायचं, इलेक्ट्रिक व्हेकलची स्टार्टिंग सिस्टीम नेमकी कशी, स्टार्टिंग सिस्टीम पाहणार. इलेक्ट्रिक व्हेकलची चार्जिंग सिस्टीम कशी आहे, तिला चार्ज कसं करायचं याची माहिती पॉईंट नंबर 2 मध्ये पाहणार. तिसऱ्या पॉईंटमध्ये इग्निशन सिस्टीम, की इलेक्ट्रिक व्हेकलला आपण इग्निशन कसं देणार, इग्निशन सिस्टीम कशी आहे ते पाहणार. त्यानंतर मिसलॅनियस आणि नंतर मग सेन्सर वगैरे असतात पहा ऑटोमोबाईलमध्ये. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सेन्सर आहे, त्या सेन्सरची इन्फॉर्मेशन पाहणार या 4थ्या पॉईंटमध्ये. असे 4 पॉईंट 8 मार्कांसाठी येतात फायनल एक्झामिनेशनला. पहिल्या पॉईंटमध्ये पाहायचं बॅटरी आणि बॅटरीचे कॉम्पोनंट, दुसऱ्या पॉईंटमध्ये स्टार्टिंग सिस्टीम आणि चार्जिंग सिस्टीम, तिसऱ्या पॉईंटमध्ये इग्निशन सिस्टीम आणि 4थ्या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचे सेन्सर्स. असे 4 पॉईंट आहेत युनिट नंबर 5 मध्ये फॉर 8 मार्क्स इन द फायनल एक्झामिनेशन. ओके, तर बाळांनो असे टोटल 5 युनिट आहेत. टोटल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये 5 युनिट आहेत आणि हे 5 युनिट म्हणजे हा सब्जेक्ट जर प्रॉपर केला तर तुम्हाला सांगतो बाळांनो की आपल्याला फ्युचरमध्ये या सब्जेक्टचा फार थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली यूज होणार आहे. फार गरजेचा सब्जेक्ट आहे. सो या सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला प्रॉपरच करावा लागेल, खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने ऑटोमोबाईल डिझाईन, ऑटोमोबाईलची सगळी इन्फॉर्मेशन, इंट्रोडक्शन सगळं काही या सब्जेक्टमध्ये पाहायला भेटतं. म्हणून या सब्जेक्टचं नाव आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. हा थेरॉटिकल प्रमाणे प्रॅक्टिकल सब्जेक्टसुद्धा आहे. रिअल लाईफमध्ये याचा फार मोठा यूज आहे. सो हा युनिट व्यवस्थित करावा, हा सब्जेक्ट व्यवस्थित करावा म्हणजे आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही. ठीक आहे, ज्यांनी अजूनही क्लासेस जॉईन केले नाही त्यांनी पटापट क्लासेस जॉईन करा, कारण भरपूर विद्यार्थी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहे, त्यांनी स्टडी पण सुरू केला आहे. तर तुम्ही कुठल्याही दृष्टीने मागे राहू नका, एवढी काळजी घ्या. ओके, तर आज मुलांना थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला मात्र आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करूयात. ओके, बाय स्टुडंट्स.